काही जणांच्या बाबतीत एक वय असतं, त्यावेळेस ते स्वतःभोवती एक कोश बनवून घेतात. माझं कदाचित तसंच झालं असेल. पण जेव्हा तुम्ही प्रत्येकानं मला सांगितलं, तेव्हा मग मी स्वतःकडे तटस्थपणे पाहायचा प्रयत्न केला. आईच्या सोबतीसाठी आपण ज्या बाईचा विचार करत होतो ना, ती बाई शोधली आहे त्यांनी. हो म्हणजे पण मग त्यांना हे असं एकदम गडबडीत आईसमोर घेऊन जायचं? अरे आत्ता कोण लगेच घेऊन चाललंय? आधी मी त्यांना भेटेन, त्यांच्याशी सविस्तर बोलेन, आपल्याला सुद्धा काहीतरी अंदाज यायला हवा ना. गुड. अनुराधा पटवर्धन नाव आहे त्यांचं. सगळे त्यांना अनुताई म्हणतात म्हणे. वेलचीचा इतका सुंदर वास येतोय. आजा एक नंबर झालाय. साखरेचं प्रमाण म्हणा किंवा मस्त भाजला गेलाय रवा. मावशी शिकून घ्या जरा. बर पण एवढं करताना दमला नाही. तुमचं वय काय, आम्ही निम्म्या वयाचा आहोत, आम्ही थकून जातो. अगं युगे 28 विठेवर उभा. तो माझा विठ्ठल थकला नाही तर मला काय झाले थकायला? विठ्ठलाशी बोलता तुम्ही? बोलतो तर काय झालं, आणतो सुद्धा. अय्या काय बोलता तुम्ही विठ्ठलाशी? अरे 24 तास त्याच्याशीच तर बोलत असतो. किती विषय असतात बोलायला. अगं मागच्या वेळेला वारीला गेलो होतो. अय्या वारी छान ना. मला जायचंय कधीतरी वारी. जाऊया की. बरं काय सांगत होतो मी? मागच्या खेपेला वारीला गेला होता. हा तेव्हा पण विठ्ठलाशी मी खूप बोललो. कशाबद्दल? मनाच्या बापाबद्दल. म्हणजे तुझ्या सासऱ्याबद्दल. काय बोलला तुमचा विठ्ठल? नाही जपतप जीवाची आठणी, मनाशी दाटणी नाही केली. निजलिया ठाई पोकारला धावा, साखळेचे देवा तुझ माझे. नाही आणूनिया समर्पले जळ, सेवाचे केवळ चिंतनाचे. बा विठ्ठला. मी कधीही जपतप केले नाही, जीवाला कष्ट दिले नाही, मनाला दाबून ठेवण्याचा प्रयत्नही केला नाही. देवा निजल्या ठिकाणी तुझा धावा केला, तुझ्यावर साखळे घातले, पाणी घेऊन ते तुला अर्पण केले नाही, फक्त तुझ्या चिंतनाची सेवा मी केली. तुका म्हणे आम्ही रेखिले उत्तरे, घेतली उधारे साच भावे. मी तुझ्याशी संबंध जुळून शब्दाने संवाद केला. तूच माझा मायबाप आहेस. तू उदारपणे त्याचा स्वीकारही केलास. देवा आता फक्त एकच मागणं आहे. इतकं आयुष्य दिलंस पण जगण्याचं मर्म नाही शिकवलंस अजून. ते कळल्यापासून जीवन पूर्ण झाल्यासारखं वाटणार नाही रे. तू कधी जन्म मरणाचा फेरा माणसाला आगाऊ कळू देत नाहीस. तेवढा फक्त कळू दे रे विठ्ठला. बाळा तुझे सासरे बुवा म्हणजे देव माणूस. देवाला म्हणालो
आमचा माणूस गेला की आम्ही म्हणतो, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. पण जो तुला आवडतो त्याला या मरणाच्या यातना का म्हणून? अरे आपल्या लाडक्या माणसाचे आपण वागतो का रे असं? काय म्हणाला तुमचा विठ्ठल? विठ्ठल तो भोळा बिचारा. काही सांगितले की म्हणतो, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मी आज संध्याकाळी लवकर येते घरी. तुमच्या मनाला पण फोन करून सांगते, आपण बाहेर जाऊ जेवायला. मस्त गप्पा मारता येतील. अगं पोरी, माझ्यासाठी वाट वाकडी करून घाई करून कामातून परत नाही आलीस तरी चालेल. कुठे जाणार आहे मी? इथेच आहे, रिकाम टेकडा. अहो नाही हो, जाऊ आपण जेवायला बाहेर. मावशी आता स्वयंपाक करू नका हा. झालं म्हणजे आमच्या कामामध्ये लुडबुड करणार पाहुणं. पाहुणं? परत पाहुणं? आज्जा. हा. अमेय, काय रे तू कधी आलास? अगं काय तुझ्या पुढेच. वेदू, मला माहितीये तू जराशी घाईत आहेस. चूक. वेळ आहे माझ्याकडे, बोल. प्लीज बस ना 2 मिनिटं. बर. मला तुझ्याशी एक महत्वाची विषयावर बोलायचंय. आपण मन्याला आणि मितालीला जो पर्याय दिला ना, सेरोगेसीचा, मन्याला पटत नाहीये तो. पटत नाहीये म्हणजे? म्हणजे हे असं पैसे देऊन भाड्याने गर्भाशय घेणं नाही पटत आहे त्याला. नेमकं काय म्हणणं आहे त्याचं? पैसे फेकून प्रेम आणि माया विकत घेता येत नाही असं म्हणणं आहे त्याचं. बर. मितालीचं काय? मन्यात सांगत होता, मितालीलाही नाही पटणार म्हणून. हा, पाठवून द्या त्यांना आत. मिस्टर मनोहर राजाध्यक्ष. हो मीच. प्लीज बसा ना. मी अनुराधा पटवर्धन. हो, मी ओळखतो तुम्हाला. हो? नाही म्हणजे विद्यामावशींकडून. ओ अच्छा. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? मी कॉफी घेते. ओके. हा, पण स्वतःच्या हातची. हा ग्रेट. पण तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मागवू शकता. हा नाही नाही, इट्स ओके. विद्याताईंशी माझं जुजवी बोलणं झालंय, पण काही महत्वाच्या गोष्टी जर क्लिअर झाल्या तर पुढे काहीच अडचण नाही. अर्थात बोला ना. काय की ऍक्च्युली माझी आई एकटीच राहते. नुकतंच वडिलांचं निधन झालंय आणि मी आणि माझी बायको मिताली आम्ही वेगळे राहतोय. काय की वडिलांच्या जाण्यामुळे आई अगदीच कोलमडून गेली हो. एकटी पडल्यासारखी झालीये. मी समजू शकते आपल्या माणसांचं जाणं काय असतं ते. सॉरी. नाही नाही, काही नाही.
हां तर अलकाताई म्हणजे तुमची आई त्यांना खूप एकटं फील होते. हो, म्हणूनच तिच्यासाठी कोणीतरी एक कंपॅनियन. हो हो आलं लक्षात माझ्या. हो तेच. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, बोला. तुम्ही काय सिस्टीम फॉलो करता? सिस्टीम म्हणजे? आय मीन पेमेंटसाठी काय सिस्टीम आहे तुमची? माझा अजूनही प्रश्न तोच आहे. म्हणजे अहो म्हणजे डेली वेजेस, मंथली रेम्युनरेशन किंवा स्टायपेंड, काय फॉर्म मध्ये पेमेंट करावं लागेल तुम्हाला? हो, आणि किती घेणार तेही सांगा. पेमेंट मिस्टर राज्याध्यक्ष, पगार नोकऱ्यांना दिला जातो, आपल्या माणसांना नाही. आपल्यावर एखाद्या व्यक्तीने प्रेम केलं, निस्वार्थी माया लावली, लळा लावला, तर या सगळ्याचं मोल ठरवण्याचं काय परिमाण आहे? हे हिशेब मला जमत नाही. पैशाने माणसाचे तास विकत घेता येतात, पण माणसाचं मन नाही. ओह, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही हर्ट झाला असाल तर खरंच आय एम रिअली सॉरी. इट्स ओके. नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण तुम्ही कुठलाही मोबदला न घेता आई सोबत राहणार, हे जरा मला अजून क्लिअर होत नाहीये. सांगितलं ना मिस्टर राज्याध्यक्ष, माणूस कितीही श्रीमंत असला तरी आपलेपणा बाजारभावाने विकत घेता येत नाही. इट्स सिम्पली युअर ग्रेटनेस. नाही नाही, असं तुम्हाला वाटतं. बरं, यापुढे पैशाचा विषय नाही काढणार. ओके. नाव इट्स युअर ग्रेटनेस. बरं, मला सांगा, मी राहायला कधीपासून यायचं? मी तुम्हाला फोन करून कळवतो. आणि अनुताई, तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद वाटला. मला पण तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बरं, येऊ मी? त्याच्यानंतरची कुठली फ्लाईट आहे? हा, मग ती बुक करा 7 वाजताची. हा, 5ची नको, मला मध्यरात्री उठून जावं लागेल. ठीक आहे, ठीक. ओके ओके. हा, मी पाठवलं. बोल. हाय, झाली का तयारी सगळी? हो, तीच करत होते. सगळे तिकीट्स कन्फर्म करत होते. ग्रेट. बोल. काय? अरे बोल ना, फोन केलायस ना. मग बोलायचं काय? मनावर फोन बोलण्यासाठीच केला जातो ना. हो. बोलतोय की मग. यू आर इम्पॉसिबल. काही नाही ग, सहज आठवण आली, तुझा आवाज ऐकावा असं वाटला म्हणून केला फोन. हळू बोल, कोणी ऐकलं तर हेवा वाटेल त्याला, चक्कर येऊन पडेलच. लग्नानंतर इतक्या वर्षांनी नवऱ्याला बायकोचा आवाज ऐकावा असा वाटला म्हणून फोन केला त्याने. अगं काही नाही ग, काम करत होतो, वाटलं तुला फोन करावा असंच म्हणून केला फोन. चल बोलू संध्याकाळी. हा, संध्याकाळी भेटतो ना आपण सगळे. हा, अरे वेदिका आणि आम्ही घरी येणार आहेत ना. हो 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 हो, माहितीये मला.
चल मग भेटू. बाय. बाय. वेदिका, आता बोलशील का? हो. इतका वेळ तुम्हा सगळ्यांना कसं आणि काय सांगू याचाच विचार करते मी. आय डोंट नो तुम्ही सगळे कसे रिॲक्ट व्हाल. बोल वेदिका. इतकी वर्ष या एकाच गोष्टीवरून एवढं काही ऐकलंय, आता त्याच्यावरचा पर्याय सुचवायला एवढा वेळ कशाला लावतेस? बोल. मन्या आणि मिताली, मी आणि वेदिका तुम्हाला जे काही आता सांगणार आहोत ते जर तुम्ही मान्य केलं, म्हणजे जर ते तुम्हाला पटलं, तर त्यानंतरच्या काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात, म्हणजे त्या तुम्हालाही कळू दिल्या जाणार नाही. म्हणजे असं कसं होईल? एखाद्या गोष्टीमध्ये आम्ही इन्व्हॉल्व्ह होत प्रॅक्टिकली, टेक्निकली, तर त्याचे डिटेल्स आम्हाला कळायला हवेत ना? आय नो, बट प्रोफेशनल एथिक्स. हो, पण हे सी मनोहर, मिताली, मी आता डिरेक्टली मुद्द्यालाच हात घालते. आधीच काहीचा उशीर झालाय, पण ठीक आहे. मी आणि अमे आता तुम्हाला जे काही सांगणार आहोत ते कदाचित तुम्हाला पटेल, पटणार नाही, अनेक प्रश्न पडतील तुम्हाला. बिकॉज इट्स अ डिफरंट थिंग. पण एक सांगू, आपल्याकडे तो एकमेव पर्याय आहे, त्यामुळे या पर्यायाचा विचार करायलाच हवा. तर सस्पेन्स ओपन करा ना. हो मिताली, कसं आहे ना, आपल्याकडे अजूनही काही गोष्टी रुळायला वेळ लागणार आहे. म्हणूनच आपण मूल दत्तक घेण्याचा विषय जेव्हा आईसमोर मांडला होता तेव्हा आईने तो डिस्कार्ड केला.
आम्हालाही खरं तर ते चाललं असतं. मिताली, आणि आता जे काही आम्ही सांगणार आहोत ते सुद्धा काहीसं असंच आहे. त्यामुळे आई कितपत ह्याला सपोर्ट करतील आय डाऊट. मी बोलले ना, तू बोल, जे काही असेल ते सांगा लवकर. आणि आता इथे बसल्या बसल्या आपल्याला डिसिजन कुठे घ्यायचा आहे? तू फक्त पर्याय सांगणार आहेस, आपण विचार करून त्यावर, पण आपण विचार करूनच त्यावर निर्णय घेणार आहोत, हो ना? एवढं पॅकिंग राहिलंय आणि तू इथूनच जा. तिथून तुला बाय नाही करता येणार मला. तुला सोडून कधीच इतके दिवस राहिलेले नाहीये आणि आता आठवडाभर म्हणजे सो नको कॉफी. अरे नाही मनोहर, मी अजिबात रागवले नाहीये, चिडले नाही, अपसेट झालेले नाहीये, पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला खरंच त्रास होईल, रडू येईल मला एअरपोर्टवर. आणि नको नको, तू जा आता. खरंच निघू?